नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात पहिला हॉट एअर बलून प्रवाशासह 21 नोव्हेंबर 1783 रोजी पॅरिसमधील फ्रान्समध्ये उडवण्यात आला होता. तुम्हाला माहिती आहे का की हॉट एअर बलून कसे उडतात? तर मग हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करूयात. येथे माझ्याजवळ एक कागदापासून तयार केलेले एक सर्पिल आहे जे या दोऱ्याने टांगलेले आहे. एक बल्ब आहे जो या बटनाशी जोडलेला आहे. आता जर मी हे बटन चालू केले तर थोड्या वेळात सर्पिल फिरायला लागतं. परंतु एक बल्ब आणि एक साध्या दोऱ्याने टांगलेल्या पेपरमध्ये काय संबंध असू शकेल? हे कसं काय फिरत असेल? चला समजून घेऊयात. तर असं होतं की बल्बच्या आत एक टंगस्टनची तार असते आणि जेव्हा यातून विद्युतधारा प्रवाहित होते तेव्हा ती इतकी गरम होते की प्रकाशाची निर्मिती करते. याच्या गरम होण्यामुळे आजूबाजूची हवा देखील गरम होते आणि आपल्याला माहितीच आहे की गरम झाल्यावर वस्तूचे प्रसरण होते व तिची डेन्सिटी म्हणजेच घनताही कमी होते. असे झाल्यामुळे ही गरम हवा वरच्या दिशेने प्रवाहित होते आणि ही गरम हवा वर आल्यावर सर्पिल फिरायला लागते. अगदी अशाच प्रकारे हॉट एअर बलूनमध्ये या गरम हवेस एका मोठ्या कापडात बंदिस्त केली जाते आणि जसजशी हवा वर येते तसतसा संपूर्ण बलून त्यात असलेल्या प्रवाशांसह उड्डाण करतो. आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल नक्कीच आवडलं असेल. पुन्हा भेटूयात अशाच मजेदार संकल्पनेसह. धन्यवाद.